आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया। मोशी दुर्घटने प्रकरणामध्ये आरोपीला 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी अशोक कुमार गुप्ता 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये, तर महापालिकेकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। पुण्यामधील मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन। पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखालील समिती 1 महिन्यामध्ये प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करणार। मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। 8 जुलैच्या दुर्घटनेमध्ये 9 कामगारांचा मृत्यू झाला होता, मात्र महापालिकेच्या पर्यावरण विभाग प्रमुखांना अभय मिळाल्याची चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्थ खात्याबाबतचा दावा कायम असून पक्षाचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळावं अशी विनंती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विनायक राऊतांची सून गिरिजा राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यात आली। गिरिजा राऊतांकडून विनायक राऊतांच्या कुटुंबियांविरोधात मानसिक छळ, जादूटोणा, फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। गिरिजा राऊत प्रकरणामध्ये पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास जाणार। माजी खासदार विनायक राऊत यांचं वक्तव्य, अटकपूर्व जामिनासाठी आम्ही अर्ज केलाय। विनायक राऊतांची माहिती। विनायक राऊतांसह कुटुंबावर सून गिरिजा राऊतांचे गंभीर आरोप। गिरिजा राऊत प्रकरणासंदर्भामध्ये आरोपी भोंदूबाबा फिरोज शेखच्या साथीदाराला अटक। फिरोजबाबा शेख याचा साथीदार राम यल्लाप्पा वडार अटकेत। ठाणे पोलिसांनी राम यल्लाप्पा वडार याला सिंधुदुर्गमधून ताब्यात घेतलेला आहे। कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा असं वागलो नाही, राम मंदिराचे कोषाध्यक्ष राजीनामा देणार अशी खोटी बातमी पसरवली। राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये राजीनाम्याच्या चर्चांचं गोविंदगिरी महाराजांकडून खंडन। एसआयटीकडून चौकशी सुरू आहे, आम्ही हस्तक्षेप करणार नाही, गोविंदगिरी महाराज यांची प्रतिक्रिया।